पैसा येतो पण टिकत नाही, मग करा गुरुवारचा हा उपाय। आपल्याला काय करायचंय, एका गुरुवारी, जर तो शुक्ल पक्षाचा गुरुवार असेल तर अतिउत्तम, गुरुवारी तुम्हाला घ्यायचंय श्रीयंत्र। खूप जणांना माहित नसतं श्रीयंत्र कसं ठेवायचं, तुम्ही कसंही ठेवू शकता, पण जर आपल्याला लक्ष्मी आणि विष्णूला एकत्र बांधून ठेवायचं आहे तर तुम्हाला काय करायचंय, तांदूळ घ्यायचे आहेत अखंड, आणि त्या तांदळाला तुम्हाला हळद ओली करून त्या मिश्रणामध्ये ते तांदूळ चांगले मिक्स करायचे आहेत। नंतर ते तांदूळ सुकवायचे आहेत आणि त्यानंतर ते तांदूळ तुम्हाला एका तांब्याच्या पात्रामध्ये तुम्हाला ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर ठेवायचंय तुम्हाला श्रीयंत्र। याचा अर्थ काय आहे की जसं विष्णूला पिवळा रंग आवडतं आणि तांदूळ जेव्हा तुम्ही पिवळे करता तेव्हा ते विष्णूचं प्रतीक होऊन जातं आणि त्यावर तुम्ही श्रीयंत्र बसवता, म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक असतं श्रीयंत्र, आणि ते श्रीयंत्र तुम्ही पिवळ्या तांदळावर बसवता त्यावेळी लक्ष्मी आणि विष्णू एकत्र येतात आणि जिथे विष्णू असतात तिथून लक्ष्मी हलत नाही। अशामुळेच असा उपाय जर तुम्ही गुरुवारी करताय तर नक्कीच तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते आणि तुमचा वाहणारा पैसा आटोक्यात येतो। शक्य असल्यास हा उपाय सकाळी सूर्योदयापासून 1 तासाच्या आतमध्ये करावा आणि अगदीच नाही तर संध्याकाळी केला तरीही चालेल। असेच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी वास्तू मांगल्य चॅनेलला फॉलो करा।